प्रारंभ केला अनएक्सपेक्टेडली राईट इन जबरदस्त पद्धतीने आला थाय होल्ड केली राज याला पहिल्याच रेड मध्ये नामोहरण केलेलं आहे कमाल प्रयत्न अनफेअर गेम खेळल्याबद्दल ग्रीन कार्ड दिलेला आहे सो बऱ्याच वेळेला या गोष्टी तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे तोच रेडर गेलाय कमालीचे प्रयत्न आहे टोटसचा अटेम्प्ट केलाय बोनस झाले की नाही ही मात्र शंका आहे जर्सी नंबर 6 मागील मॅच मध्ये सुंदर खेळ झाला होता त्याच्या माध्यमातून सो डेफिनेटली तीच अपेक्षा असणार आहे राजला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला पाठ दाखवली बॅक होल्ड केलेली आहे जबरदस्त एफर्ट ओमकार वेशवी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तोच चढाई बहादर वारंवार तोच 5 चा डिफेन्स आहे लेफ्टला एकच कॉर्नर आहे लेफ्ट इन नाहीये मध्यरक्षक मात्र 2 आहेत आणि ओहो व्हॉट अ वंडरफुल एफर्ट फुटवर्क पदलातिथ्य आणि त्याचा परिपूर्ण वापर करत असताना आणि आता आल्या आल्या त्याला पकडलंय याला म्हणतात आपला दरारा दबदबा आणि ताकद आल्यापासून मात्र गुणांची भर काढण्याचा प्रयत्न सुंदर 3 चा डिफेन्स सुपर टॅकल इज ऑन आणि अशा वेळेला आहा पुन्हा एकदा जबरदस्त प्रयत्न सुंदर 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 अति सुंदर 5 गुण 2 मिनिट सुद्धा पूर्ण झालेत नाहीयेत आणि 5 गुण मिळवलेले आहेत जबरदस्त एफर्ट ओहो या वेळेला कचाट्यामध्ये सापडला मग ओमकार वेशवी आणि त्यांचे डिफेंडर सोडणारच नाहीयेत ऑल आउट पहिल्या 2 मिनिटं अखेरीस ऑल आउट केलेलं आहे नवतरुण कारावी संघाला वाचायचं असेल तर मात्र राजला चालावं लागेल राज चालला राजचा दबदबा चालला तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि त्याच प्रयत्नामध्ये असताना राज या वेळेला निसटलाय सुटलाय ओनली ओहो 2 पॉइंट्स फॉर राज अँड नवतरुण कारावी चला आता वेगळ्याला संधी मिळालेली आहे उजव्या कोपऱ्यातून सुरुवात केलेली आहे राईट इनच्या अगदी तोंडासमोर प्रयत्न केला पाहूयात कितपत यशस्वी झालाय निदान रेषेचा अवलंब तर केलाय पण अशा वेळेला मध्य रेषेवर जात असताना झडप घातली आणि कमालीचं कॉम्बिनेशन टॅकल 1 पॉइंट ईच एक बोनस ओमकार वेशवी संघाला डिफेंडरला 1 गुण मिळालेला आहे टाइम आउट घेतलाय सो मॅच थोडीशी गरम आहे या गरमागरमीच्या वातावरणामध्ये स्वतःला शांत करायचं असेल तर एखादा टाइम आउट घेतला तर काही आवश्यकच असतं आणि ही आवश्यकताच कदाचित ओमकार वेशवी संघाला पुढे नेण्याचं काम करू शकेल राजला चालावं लागेल राजचं हे घमासान वादळ जर या मैदानात आज जर चमकलं तर ओमकार वेशवी संघाला मात्र तो एकटा हरवू शकतो आणि अशा वेळेला डीप जाऊन प्रयत्न केलाय राईट हँड राईट कॉर्नरला टच केलंय 1 गुण मिळवलेला आहे पिछाडीवर असताना ती पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न राज करतोय मागील 2 चढायांमध्ये 3 गुण मिळवलेले आहेत आणि अशा वेळेला प्रतिउत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 14 ओमकार वेशवी संघाकडून स्लो डाऊन करायचा आहे परस्यूटचा प्रयत्न 3 चा डिफेन्स सुपर टॅकल इज ऑन 3ही डिफेंडर तिघांना प्रयत्न करावे लागतील एकाला पकडा 2 गुण मिळवा
दिवाळीचा बोनस अशा पद्धतीने असतो, डबल पगार. आणि अशा वेळेला काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय? मॅच फार इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे आणि ही आवडणारी सुद्धा असणार आहे. परंतु यानंतरची मॅच त्याहून आवडणारी असणार आहे. आणि बरी देवी धेरण विरुद्ध जय हनुमान धेरण असा मुकाबला मैदान क्रमांक 1 वर होणार आहे. राज पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय. राजकडे असणारे स्किल, त्याच्याकडे असणारी परख, प्री डिटरमाइंड खेळत असतो आणि कधी कधी अनएक्सपेक्टेडली वेगवेगळं काहीतरी करत असतो. पण अशा वेळेला मध्यरक्षकाने पायावर झडप घातली, थाय होल्ड केले, सुपर टॅकल, 2 गुणांची कमाई. मागील काही काळापासून गुण मिळत नव्हते, एका फटक्यात 2 गुण मिळवलेत. जबरदस्त. मेन रेडर टीम मध्ये इन झालाय, सो तोच गेलाय डाव्या कोपऱ्यावरून चढाईला प्रारंभ केला. मध्यरक्षकाला या वेळेला टच केलंय, सुंदर एफर्ट. आणि याला म्हणतात तुमच्याकडे असणारं पदलातिथ्य आणि त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करताय. 10-5-10 ची ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये कारावी संघ ओंकार वेशवीच्या विरोधामध्ये खेळत असताना राज बाहेर गेलाय. तो आतमध्ये कधी येईल, त्याला रिवायवल कधी मिळेल, या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असणार आहे. राज आला की गुण मिळतील, पण बाकीच्यांना साथ निभावावी लागेल. संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. मग तो डिफेन्स असू द्या किंवा रेडिंग, या डिपार्टमेंट्स मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि अशा वेळेला ओंकार वेशवी संघाकडून या चढाई बहादराने या संपूर्ण स्पर्धेमध्ये किंवा या सीझन मध्ये कमाल केलेली आहे आणि हीच कमाल ओंकार वेशवी संघाच्या विजयाचा खरा तर हकदार ठरलेली आहे. तो चालाय, मॅचला थोडस स्लो डाऊन करतोय. 10-5-10 चा मुकाबला आहे आणि अशा वेळेला पहिला 2 मिनिटांमध्ये जो ऑल आउट दिला होता तोच ऑल आउट खर तर टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरलेला आहे. परंतु कमबॅक होऊ शकतो, कमबॅक करावंच लागेल. आणि या कमबॅक मध्ये बाकी राज व्यतिरिक्त बाकी खेळाडू कशा पद्धतीने आपला हिस्सा दाखवतील. आणि अशा वेळेला टीम जाऊन प्रयत्न केलाय, डाईव्ह मारून पायाला पकडलं, अँकल होल्ड केला, बाकीच्यांनी साथ दिली आणि जो मोमेंटम होता तो मोमेंटम थांबवल्यानंतर रेडर आउट झालाय. 1 गुण आणखी मिळालेला आहे तो ओंकार वेशवी संघाला. योगेश फुटवर्क चांगला आहे या रेडर कडे, एक सपोर्टिंग रोल अदा करतो नेहमी आपल्या संघाकडून आणि तशाच पद्धतीचा सपोर्टिंग रोल. आणि अशा वेळेला बॅक होल्ड केली आहे. ज्या संधीची वाट पाहत होती ती संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलंय. खेळाडू वृत्ती सुद्धा खूप चांगली आहे, अगदी ताकदीचा प्रदर्शन करतायत. एक ऑल आउट कारावी संघाला कमबॅक करून देऊ शकतोय. राज त्याच प्रयत्नामध्ये आणि अशा वेळेला डिफेंडर चुका करतोय, चुकांमधून शिकावं लागेल. गलतियां करो पर ये गलती आप बार बार मत करो. राजला जीवनदान देणं हे तुमच्यासाठी
वंडरफुल एफर्ट बाय ओंकार पेशवी. राज पुन्हा एकदा आलाय. आता काही खेळाडूंचीच नावं मला माहित आहे, त्यामुळे आहा एकच एक संधी होती राजकडे खर तर दुसरा गुण मिळवायची. अनुराग या वेळेला आलाय. डाव्या कोपऱ्यातून आरंभ सुरुवात स्पीड खूप चांगला आहे आणि स्पीड सोबत कंट्रोल सुद्धा आहे याच्याकडे. ओंकार वेशवी या संघाचा महत्वाचा खेळाडू. अनुराग सुंदर खेळ करतोय. अनुराग सिंग सुंदर खेळ करतोय, कौतुक करावं लागेल त्याचं सुद्धा. चपळाई आहे त्या खेळाडूकडे, चपळता. आणि कबड्डीच्या या खेळामध्ये अशा या जखमा तुम्हाला कॅरी करणं फार गरजेचं आहे आणि कॅरी करत असताना त्या जखमांचं ओझं तुमच्या मनावर राहू नये, त्यासाठी तुम्हाला शरीराची मशगत करणं फार गरजेचं आहे. ओंकार वेशवी संघाचा अनुराग फिट आहे की नाही. राज पुन्हा एकदा आलाय. राज 5च्या डिफेन्स मध्ये आहे, त्याच्यासाठी बोनस ऑफ आहे. बोनस पेक्षा त्याला संघाला ऑल आउट करणं हे फार महत्वाचं आहे. राज अगदी डिफेन्स आढावा घेतोय. अनप्रिडिक्टेबल लेग किक करण्याचा प्रयत्न नाही यावेळेला डिफेंडर डिफेन्सिव्ह रोल मध्ये होते आणि अशा वेळेला वेगळं काहीतरी करत असताना हाफ टाइम 17-8 वादळ शहाबाज विरुद्ध विघ्नहर्ता शहापूर असा मुकाबला आपण पाहतोय. आणि या मुकाबल्यामध्ये वादळ क्लब शहाबाज मला असं वाटते 2 गुणांच्या आघाडीवर आहे. विघ्नहर्ता शहापूर संघ. चला आता जो संघ जिंकेल ना तो कदाचित बक्षीस पात्र होऊ शकेल. आणि याच प्रयत्नामध्ये मला असं वाटते हे 4ही संघ मैदानावर आपला खेळ प्रदर्शित करत आहेत. दर्शनीय मुकाबला. येस, टाइम इज ओव्हर. मैदान क्रमांक 2 वर एक वेगळाच उत्साह वाढलेला आहे, कारण स्कोर कार्ड अशा पद्धतीने आहे ना की त्या नजरा आपणहून त्या मैदानावर जातील. विघ्नहर्ता शहापूर 9 गुण, वादळ क्लब शहाबाज 9 गुण. वादळ क्लब शहाबाज संघ वादळी खेळ करण्यासाठी या नवतरुणांनी भरलेला संघ आहे. आता कोचचं मार्गदर्शन, हे मार्गदर्शन आता मात्र पाहूयात कशा पद्धतीने फायदेशीर ठरेल. विघ्नहर्ता शहापूर संघाच्या खेम्यामध्ये 2 बाकी आहेत, 2 बाकी आहेत आणि 2 बाकी असताना 1 मात्र बाद झालाय.
शेवटचे काही मिनिट बाकी आहेत आणि अशा वेळेला कचाट्यामध्ये सापडलाय चेन टॅकल. कबड्डीच्या परिभाषेमध्ये 1+2=3. वादळ क्लब शहाबाज संघाने ऑल आउट दिलेला आहे. आहे जखमा झाल्यानंतर खर तर हृदयाची तीव्रता अजूनच वाढत असते. प्रेक्षक जे असतात ते मात्र टेन्शन मध्ये असतात आणि अशा वेळेला राज बाद झाल्यानंतर टाळ्यांनी प्रतिसाद दिला जातोय ओंकार वेशवी संघाला. टाळ्या आणि याच टाळ्या खर तर ओंकार वेशवी संघाच्या विजयाची एक नांदी सुद्धा असू शकते. अनुराग सिंग या वेळेला आलेला आहे. खूप चांगलं प्रदर्शन आहे याच स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक स्पर्धा ही त्याच्या एक्सपिरियन्सच्या जोरावर तो खेळत असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला जो दरारा आहे, जो दबदबा आहे, आपली प्रतिष्ठा आहे ती पणाला लावत असतो. कारावी संघाचा हा रेडर ओहो मोठ्या चपळाईने आला. मध्यरक्षकाला किक करण्याचा प्रयत्न परंतु पहा ओहो वंडरफुल एफर्ट. बसले डायरेक्ट आणि अँकल होल्ड केलं परंतु चुकीच्या पद्धतीने टॅकल करण्याच्या सवयी ज्या आहेत त्या मात्र तुम्हाला सोडाव्या लागतील. सुपर टॅकल इज ऑन फॉर नवतरुण कारावी. अनुराग सिंग या वेळेला वाहा जबरदस्त. काशिलिंग अडकेची खरोखरच आठवण झाली. काय जबरदस्त ही दहाड होती या वाघाची. आणि हे स्किल तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कबड्डी नुसतं मैदानावर प्रॅक्टिस करण्यापुरती खेळायची नसते. मैदानावर आपण टायर नेतो, त्या टायरवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण तू कधी कधी कबड्डीच्या मैदानामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा एस्केप करणं फार गरजेचं असतं. अनुराग सिंग आपली वादळी चढाई पायामध्ये धुम्माचक्री वादळ घेऊन जातोय आणि त्या वादळाला साजेशी कामगिरी करतोय. कोच सुद्धा आज गर्वाने टाळ्या वाजवायला कोणती हायगाई करत नाहीयेत. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. त्यांनी घेतलेली या खेळाडूंवर मेहनत. आहा डीप जाऊन प्रयत्न केले, लॉबी मध्ये उभे राहिले. सो डेफिनेटली अँड दिस इज One point for team Omkar Veshwe and 3 points for नवतरुण कारावी. 12-22. परंतु मैदान क्रमांक 2 वर शहाबाज संघ कदाचित बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ शकेल. आणि 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 शेवटचीच चढाई. वादळ शहाबाज संघ सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. ओहो वंडरफुल किक. वेट. अरे पंचांना निर्णय तर घेऊ द्यात. प्रेशराईज करू नका. इतकी घाई नाही आहे बरी. नंतर ऑरेंज
मॅच मध्ये खूप वेळ वाया जातोय. ऑलरेडी तुम्ही लीड वर आहात ओंकार वेशवी. कुठली द्यायची? शहापूर विरुद्ध शहाबाज या झालेल्या सामन्यामध्ये वादळ शहाबाज 3 गुणांनी विजयी झालेला आहे. नितेश म्हात्रे यांनी जबरदस्त पकड केली होती शहापूर संघाच्या. त्याला एक ट्रॉफी देऊन त्याला मेडल देऊन सन्मानित करणार आहोत आणि अक्षय पाटील याला ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. या दोघांनी यायचं आहे आणि त्यांना सन्मानित आपण करणार आहोत. राज आलाय. राज अनेकदा राज करताना पाहायला मिळतो. हाच राज विजयाचा शिल्पकार होऊ शकेल का? 27-14 अशी गुणसंख्या आहे. बोनसचा अटेम्प्ट केला, पंचांकडे पाहिलं, कुतूहलाने पाहिलं, कटाक्ष नजरेनं पाहिलं, हसकर इशारा किया, बोनस नाहीये. तुला काढला चला, मैदान क्रमांक 2 वर सेमीफायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. म्हसोबा पेझारी विरुद्ध वादळ क्लब शहाबाज. म्हसोबा पेझारी विरुद्ध वादळ क्लब शहाबाज मैदान क्रमांक 2 वर सेमीफायनलचा होणारा पहिला मुकाबला. क्वार्टर फायनलचा अंतिम मुकाबला मरीदेवी धेरण विरुद्ध जय हनुमान धेरण. मरीदेवी धेरण विरुद्ध जय हनुमान धेरण. उत्कृष्ट पकड करणारा नितेश म्हात्रे यांना आपण सन्मानित करत आहोत. बॉलनाच्या नादान काय होतं. नितेश म्हात्रे यांना आपण सन्मानित करत आहोत. अर्थातच नंदन दादांच्या हस्ते त्यांना आपण सन्मानित करत आहोत. जबरदस्त खेळ केल्याबद्दल अक्षयला आपण सन्मानित करत आहोत. नंदन दादा नेहमी खेळाडूंना हे प्रोत्साहित करत असतात. मग आपल्या टाळ्या, आपली उपस्थिती आणि त्याच वेळेला बक्षीस रूपाने या खेळाडूंना नेहमी ते मोटिवेट करत असतात. नवतरुण कारावी विरुद्ध ओंकार वेशवी असा हा मुकाबला चालू आहे. 29-16 अशी ही गुणसंख्या. ओंकार वेशवी या संघाच्या बाजूने झुकलेले आपल्याला पाहायला मिळते. ओंकार वेशवी संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी 14 क्रमांकाचा
टी शर्ट परिधान केलेला हा रेडर. ओहो, उलटा चौडाक पकडण्याचा प्रयत्न केला होता. 1 पॉइंट. किंगल्या घेतात. किंगल्या उडवतात त्याच्या पंच मधील चांगल्या नाही रे देत पण सगळं असलं तरी तेच बोलते. मूवी शूटिंगला उलटा कॅमेरा पकडून दादाला बोलून कॅमेरा इथून काढताना घरी पडतो. मैदान क्रमांक 1 वर सेमीफायनलचा जो मुकाबला हॅलो अनाऊन्स केला होता तो कॅन्सल करत आहोत आपण. मैदान क्रमांक 1 वर क्वार्टर फायनलचा अंतिम मुकाबला मरीदेवी धेरण विरुद्ध जय हनुमान धेरण. दोनही संघांनी लगेचच मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. कारावी विरुद्ध वेशवी असा झालेला सामना. या सामन्यामध्ये कारावी संघ 11 गुणांनी वेशवी संघ 11 गुणांनी विजयी झालेला आहे. परंतु राज पाटीलने जबरदस्त चढाई केलेली आहे, त्याला सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. आणि डिफेन्स मध्ये सौरभ पाटीलने चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलेला आहे, त्या दोघांना आपण सन्मानित करणार आहोत. तर राज पाटील आणि सौरभ तुम्ही दोघांनी यायचं आहे. तुम्हाला मान्यवर अर्थातच नंदनदादांच्या हस्ते तुम्हाला सन्मानित करण्यात येणार आहे. राज पाटील या आणि सौरभ या.
मैदान क्रमांक 1 वर पंच आशिष पाटील, पंच हा? अरुण पाटील आणि चेतन पाटील या तिघांनी या सामन्याचा आनंद न घेता पंचांची योग्य भूमिका बजावायची आहे.